भंडारा जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी संकटात सापडले. धान पिकाची लागवड झाल्यानंतरही पुरेशा पावसाअभावी पिकांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. पवनी तालुक्यात घोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी पवनी पंप हाऊसवर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. सध्या खरीप हंगाम सुरू असून भंडारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली धानाची लागवड धोक्यात आली असून पिकांना पाण्याची तीव्र आवश्यकता भासत आहे. पवनी तालुक्यातील घोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते किशोर पंचभाई यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं शेतकरी पवनी येथील पंप हाऊसवर दाखल झाले आणि संबंधित अधिकाऱ्यांचा घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीला तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावं, अन्यथा अधिकाऱ्यांना इथून जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर घोसीखुर्द प्रशासनानं चर्चा करून कालव्यातून पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं. प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतलं असलं तरी वेळेत पाणी न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.